नमस्कार, स्वागत आहे तुमचे ह्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आज आपण लाल मिरची आणि तिचे फायदे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अन्न मसालेदार बनवण्यासाठी आपण बऱ्याचदा लाल तिखट वापरतो. लाल तिखट म्हणजे लाल मिरची. तिचा उपयोग पावडर किंवा पेस्ट म्हणून करता येतो. मोहरीच्या तेलासह लाल मिरचीची पेस्ट खाद्यपदार्थामध्ये चव आणण्यासाठी भारतीय पाककृतीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आज आपण लाल मिर्च आणि लाल तिखट खाण्याचे काय फायदे आहेत, कोणत्या प्रकारे ते शरीरास हानी पोचवू शकते किंवा ते कोणत्या प्रकारे खाल्ले तर आपल्याला फायदा होऊ शकतो, हे जाणून घेणार आहोत. नंबर 1, हृदयाच्या रुग्णांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. हृदयरोगांना लाल मिरचीचा अर्क देण्याचा सल्ला देखील डॉक्टरांकडून दिला जातो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जर शरीरात जास्त असेल तर लाल मिरची खाल्ल्याने रक्तामध्ये जमा होणारे फायब्रिन बिघडते आणि आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील नियंत्रणात येते. लाल मिरचीचे सेवन केल्याने हृदयगती वाढत नाही तर हृदय त्याचे कार्य सहजतेने पार पाडते. एवढंच नाही तर रक्ताचा प्रभाव देखील हे वाढवते. लाल मिरचीमध्ये जे तत्व असते ते सेवन केल्यास म्हणजे लाल मिरची खाल्ल्यास रक्ताचा प्रभाव वाढतो. लाल मिरचीमुळे खराब रक्त प्रभावीपणे काढले जाऊ शकते. लाल मिरची अति प्रमाणात सेवन केल्याने नाक वाहणे तसेच जळजळ, अस्वस्थता आणि घाम येणे देखील थांबते. डॉक्टरांनी काही औषध घेताना लाल मिरचीचा वापर करण्यास नकार दिला आहे. मित्रांनो, तसे जर तुम्ही काही रूटीन औषधी घेत असाल तर डॉक्टरांना नक्की विचारून घ्या आणि त्यांचा सल्ला घ्या आणि ते तुम्हाला सांगतील की अशा वेळेस तुम्ही लाल तिखट आणि मिर्च खायला हवी की नाही. एवढंच नाही तर वजन करण्यासाठी देखील प्रभावी आहे. जर आपल्याला आपले पचन वाढवायचे असेल तर लाल मिरची खा. याच्याने आपली पचनसंस्था मजबूत होते. तर ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली तर लाईक आणि